स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 39. दुष्ट चालीरीती, भ्रष्ट कर्मकांड, जातीभेद अशा गोष्टींचा धर्माला गंज चढला आहे. तो गंज काढायचं काम मला करायचंय आणि त्यातून केवळ भगवंतावर निष्ठा ठेवून मानवधर्म पाळणारा माणूस मला घडवायचा आहे. हे कार्य सोपं खासच नाही. आज शेजारचा माणूस देखील आपल्याला ओळखत नाही. अशा परिस्थितीत आपल्याला काम करायचंय. या कार्यात मला तुझं सहाय्य हवं आहे. क्षणाचाही विलंब न लावता निर्मलाताई म्हणाल्या, माझ्या अंगावरची सोन्याची शेवटची गुंज असेपर्यंत मी तुम्हाला साथ देईन. कृतकृत्य नजरेनं पांडुरंग शास्त्रींनी त्यांच्याकडे बघितलं. जणू त्यांना हवं असलेलं सारं काही निर्मलाताईंच्या रूपानं त्यांना गवसलं होतं. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं निर्मलाताईंनी त्यांना अभिवचन दिलं होतं. मोठ्या समाधानानं त्यांनी निर्मलाताईंकडे बघितलं. मावळतीकडे निघालेल्या सूर्याचा प्रकाश त्यांच्या मुद्रेवर पसरला होता. त्या पवित्र संधिप्रकाशात उजळून निघालेली त्यांची मुद्रा पांडुरंग शास्त्रींना देवघरातल्या नंदादीपासारखी भासली. सूर्यबिंब तेव्हा पश्चिम क्षितिजावर टेकलेलं होतं. तिन्ही सांज टळून जायच्या आत घरी गेलं पाहिजे असा विचार करून पांडुरंग शास्त्री एकदम जागेचे उठले. निर्मलाताईही पाठोपाठ उठल्या. नदीच्या काठानं चालत चालत दोघेही दगडी पुलावर आले आणि तिथून पुढे गावाच्या दिशेनं निघाले. तेवढ्यात एक सर्व्हिस बस पाठीमागून आली. दोघेही लगबगीनं बाजूला झाले आणि बसला त्यांनी वाट करून दिली. मुंबईहून आलेले दिसते. रोज सकाळ संध्याकाळ बस येते. मग इतर वेळेस आपल्या गावाचा जगाशी संबंध नसतो. बस तेव्हा धुरळा उडवीत पुढं निघून गेली होती. ते दोघेही पुन्हा रस्त्यावरून चालायला लागले. वाटेत नदीवर फिरायला आलेली मंडळी दिसत होती. नवदाम्पत्याकडे ती मंडळी कौतुकानं बघत होती. काही वेळातच बाजारपेठ ओलांडून ते दोघे घरच्या वाटेला लागले. तोपर्यंत तिन्ही सांज टळून गेली होती. जरा उशीरच झाला असं म्हणून पांडुरंग शास्त्रींनी आजूबाजूला बघितलं. घराघरातून दिवे तेवले गेले होते. लालजी शेठांचं दुकानही कंदिलाच्या उजेडानं उजळून निघालं होतं. लालजी शेठांच्या किराणामालाच्या दुकानाकडे बघून पांडुरंग शास्त्रींना त्या जुन्या प्रसंगाची आठवण आली. लालजी शेठांनी त्यावेळी खोटा रुपया कसा दिला होता आणि जोशीनं तो खरा रुपयाबरोबर कसा चालवला होता, ही सारी हकीकत पांडुरंग शास्त्रींनी निर्मलाताईंना कथन केली. मग ते म्हणाले, आपलं हे देवकार्य असणार आहे, म्हणून आपण कुणाचाही प्रभाव घ्यायचा नाही. खोट्याचा आधार कधीही नाही घ्यायचा. माझ्या आजोबांनी म्हणजे अण्णांनी तात्यांना एक सूत्र सांगितलं होतं. मलाही ते सांगितलं होतं. उधार घ्यायचं नाही, उसनं मागायचं नाही, कर्ज काढायचं नाही आणि जामीन राहायचं नाही, अन्यथा तेजस्विता राहत नाही. आपल्याला तेजस्वी आणि निस्पृह राहूनच कार्य करायचं आहे. आपल्या कार्याला कुणाचाही आधार घ्यायचा नाही. फक्त भगवंताचाच काय तो आधार घ्यायचा. त्याच्याच प्रभावानं कार्यसिद्धी मिळेल. गीतेत भगवंतानं म्हटलं आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. भगवंतावर नितांत श्रद्धा ठेवून जो त्याचं कार्य करतो त्याचा सर्व योगक्षेम स्वतः भगवंत चालवतो. गीता तर काही खोटं सांगत नाही. तरी पण मला या श्लोकाचा पडताळा बघायचा आहे. आपलं कार्य जर खरं असेल तर तो परमेश्वर आपला योगक्षेम खचितच पाहिल. म्हणून तू आपल्या संसारात कधीही योगक्षेमाची चिंता व्हावू नकोस. वेळप्रसंगी भगवंतावर सारं काही सोपवून तू निश्चिंत राहा. तो निभावून नेईल. एव्हाना ते दोघे देवीच्या देवळापाशी येऊन पोहोचले होते. दोघांनी सहजगत्या बाहेरून देवीला नमस्कार केला. तेव्हा जणू देवीच्याच साक्षीनं निर्मलाताई म्हणाल्या, आपल्या संसाराची मी केव्हाही चिंता करणार नाही. जे हातात पडेल त्यातच मी सारं काही भागवेन. तुमचं कार्य ते माझं कार्य आहे असं समजून मी वागेन. त्यांचं बोलणं ऐकून पांडुरंग शास्त्रींना समाधान वाटलं. निर्मलाताई पुढे मनाशी म्हणत होत्या, सर्वसामान्य गृहिणीसारखा संसार करून मला चालणार नाही.
यांचं कार्य हे विश्वावेगळं कार्य आहे. ते कार्य आर्थिक प्राप्तीसाठी मुळीच नाही, किंबहुना पदरचेच पैसे खर्च करून हे कार्य करावं लागणार आहे. अशा परिस्थितीत हाती जेवढं द्रव्य पडेल तेवढ्यातच मला संसार केला पाहिजे आणि संसार सांभाळून मला माझ्या पतीच्या कार्यात साथ दिली पाहिजे. आजपासून माझं स्वतःचं वेगळं अस्तित्व उरलेलं नाही. यांच्याशी एकरूप होऊन मी त्यांच्या कार्यात सहभागी होईन. तेच आता माझ्या संसाराचं सूत्र आहे. कार्यसिद्धी हेच माझ्या संसाराचं फलित आहे. शेकडो लोकांच्या संसारात जेव्हा माझ्या कार्यानं राम निर्माण होईल तेव्हाच माझा संसार सुखाचा झाला असं मी समजेन. त्याचवेळी पांडुरंग शास्त्रीही मनाशी म्हणत होते, सुदैवानं मला अशी पत्नी लाभली. आधुनिकतेचं वारं लागलेली कुणी सामान्य स्त्री मिळाली असती तर तीच माझ्या कार्याच्या आड आली असती. ही काही सर्वसामान्य स्त्री खासच नाही. भगवंताच्या इच्छेनंच सारं काही घडून येत आहे. आपापल्या विचारांची गाठोडी बरोबर घेऊन ते दुसऱ्याच क्षणी घरी येऊन पोहोचले. दुपारचे 12:30 वाजून गेले तरी पांडुरंग शास्त्री घरी परतले नव्हते. रविवारचं सकाळचं प्रवचन झालं म्हणजे 12-12:30पर्यंत ते घरी यायचे. परंतु आज त्यांना उशीर झाला होता. निर्मलाताई त्यांचीच वाट बघत होत्या. सकाळची कामं त्यांनी एव्हाना आवरली होती. स्वयंपाक तयार झाला होता. तात्यांना आणि आईंना त्यांनी अगोदरच वाढून दिलं होतं. तात्यांच्या पायाला काही दिवसांपूर्वी जखम झाली होती. मधुमेहामुळे ती जखम चांगलीच चिघळली. त्यावर उपचार चालू झाले, परंतु गुण येत नव्हता. पायाला सतत ठणका लागलेला असे. निर्मलाताई जातीनं त्यांच्याकडे लक्ष पुरवत असत. आई तात्यांना सांभाळून निर्मलाताई घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचं सुद्धा मनापासून आदरातिथ्य करायच्या. त्यावेळी पांडुरंग शास्त्रींच्या घरात माणसांचं सतत राबतं असे. शेंडे, बापट हे पांडुरंग शास्त्रींबरोबर रोह्याला पाठशाळेत शिकलेले विद्यार्थी देखील आठवल्यांच्याच घरी मुक्कामाला आले होते. जो आपल्या घराचा उंबरठा ओलांडून आत आला तो आपला, अशी तात्यांची शिकवण असल्यामुळे या सहाध्यायींना घरातलं मानून पांडुरंग शास्त्रींनी त्यांना आपल्या घरी ठेवून घेतलं होतं. शेंडे आता भगवद्गीता पाठशाळेतच दुपारी बालसंस्कार केंद्र घेऊ लागले होते. या सहाध्यायींबरोबरच नातेवाईक आणि इतर पाहुणे मंडळींची आठवल्यांच्या घरी नेहमीच ये जा असे. त्यात खालच्या मजल्यावरच्या विहिरीवरून पाणी उपसावं लागायचं. मधल्या वेळेतलं खाणं पिणं, तात्यांचं सोळं या गोष्टींमध्येही निर्मलाताई जातीनं लक्ष पुरवायच्या. संध्याकाळी त्यांनी मोठ्या हौसेनं धिरडं केलं तर त्याचा प्रत्येक तुकडा घरातल्या प्रत्येकाला त्या सारख्या वाटून द्यायच्या. वाटून खाण्याची ही तात्यांची पद्धत पार्वतीबाईंप्रमाणेच त्यांनीही विना तक्रार आणि अत्यंत आपुलकीनं पुढं चालू ठेवली होती. त्यांचे धाकटे दीर प्रभाकर पंत हेही तेव्हा तिथेच राहत होते. त्यांच्याही आवडीनिवडी त्या सांभाळायच्या. या साऱ्या गोष्टी निर्मलाताई जरा देखील कुरबूर न करता आनंदानं करायच्या. मोठ्या प्रेमानं त्या संसार धर्म पाळीत असत. त्या मानानं त्यांचं वयही फार नव्हतं, अवघा 18 वर्षांचं वय. एवढ्या लहान वयात त्यांच्या शिरावर मोठ्या संसाराची जबाबदारी येऊन पडली होती आणि ती जबाबदारी त्या यशस्वीपणानं पार पाडत होत्या. लहान वयात त्यांच्या अंगी आलेला समजूतदारपणा खरोखरच वाखाणण्याजोगा होता. पहाटे लवकर उठून त्या कामाला लागायच्या. ते थेट रात्री अंथरुणावर अंग टाकलं म्हणजे त्यांना विश्रांती मिळायची. नाही म्हणायला दुपारचं स्वयंपाक पाणी आवरलं म्हणजे त्यांना थोडा वेळ उसंत मिळायची. त्या वेळात त्या कसलं तरी वाचन करायच्या किंवा पांडुरंग शास्त्रींची वाट बघत बसायच्या. पाठशाळेतून ते साधारण 12-12:30च्या सुमाराला परतायचे, परंतु त्या दिवशी ते अजूनही आले नव्हते. निर्मलाताई त्यांचीच वाट बघत बाहेरच्या खोलीत बसल्या होत्या. तेवढ्यात पांडुरंग शास्त्रींच्या चपला वरांड्यात वाजल्या. पाठोपाठ ते घरात आले. डोईवरची गांधी टोपी त्यांनी खिडकीजवळच्या टेबलाजवळ काढून ठेवली. मग अंगातलं सदरा डोक्यातून काढता काढता त्यांनी विचारलं, फार वाट पाहावी लागली तर नाही ना? निर्मलाताई हसून म्हणाल्या, हो तर, किती वेळ वाट बघायला लावायची? अगं तो कम्युनिस्ट भेटला होता रस्त्यात, काहीतरी स्टेटमेंट्स करायला लागला, मग त्याचं बौद्धिक घेणं आलंच. पलंगावर बसलेल्या तात्यांनी विचारलं, कुठं घेतलं रे त्याचं बौद्धिक? रस्त्यात अर्धा पाऊण तास भर उन्हात उभं राहून घेतलं. एवढी आवश्यकता होती का रे? तो त्याच्या बुद्धीनं चालेल, आपण आपल्या बुद्धीनं चालायचं. बिलकुल नाही. आपण बोललं नाही तर या मंडळींचं चांगलंच फावतं. अहो, या लोकांचं 4 आण्याचं तत्त्वज्ञान. आपलं तत्त्वज्ञान म्हणजे बंदा रुपया आहे.
आपलं तत्वज्ञान कुणी ठासून मांडत नाही. आपण आपलं त्यांचं ऐकून घेतो किंवा त्यांच्याकडे पाठ फिरवतो. म्हणून तर आजपर्यंत आपलं नुकसान झालंय. तसं मी होऊ देणार नाही. संधी मिळेल तिथे मी माझे विचार मांडत राहणार. तात्यांनी लगेच त्यावर म्हटलं, बरोबर आहे तुझं, पण एकटा दुकटा या कार्याला पुरा पडू शकणार नाहीस. सगळ्या धर्मप्रसारकांनी एकत्र येऊन कार्य केलं पाहिजे. कोणीही करणार नाही तात्या. शंकराचार्य, विवेकानंद यांच्यासारखे थोर पुरुष सोडले तर आपल्या संस्कृतीची ध्वजा कोणीही पुढे नेणार नाही. इथली काही बुवा मंडळी आपल्याच माणसांना धार्मिक गोष्ट सांगत बसणार किंवा कर्मकांड करवत राहणार. आपल्याच लोकांची अशी चूक आहे. त्यांनी धर्माला मंदिरात नाही तर कर्मकांडात अडकून ठेवलंय. तात्या, ते ख्रिश्चन लोक बघा, केवढा धर्मप्रसार केलाय त्यांनी. त्यांच्यापेक्षा आपल्या धर्मातली तत्त्व कितीतरी श्रेष्ठ आहेत. पण जगाला त्यांचीच तत्त्व योग्य वाटतात, कारण ती सर्वदूर पसरलेली आहेत. आणि आमचा धर्म मलिन होऊन इथेच पोहोडला आहे. आपल्या या धर्माचा जीर्णोद्धार करायला हवा, म्हणजे तो पुन्हा सोन्यासारखा चमकायला लागेल आणि त्याची प्रभा सर्वदूर पसरेल. पण आज मात्र आपला धर्म मंदिरातल्या किंवा मठातल्या 4 भिंतींमध्ये अडकून पडलाय. मंदिर उभारण्यामागे धर्माचा केवढा भव्य दिव्य अर्थ होता. आजच्या घडीला तो अर्थ बदलून गेलेला दिसतो. तात्या, हे काल परत्वे आलेलं विपरीत रूप बदलायला हवं. कोण बदलणार? कसं बदलणार? तात्यांनी शांतपणाने विचारलं होतं. त्यांच्या प्रश्नावर पांडुरंग शास्त्री काहीच बोलले नाहीत. त्यांच्या डोक्यात तेव्हा अंधार होता. मनात मात्र सतत विचार चालायचे. मी करीन ते जीर्णोद्धाराचं कार्य, पण धर्माचा जीर्णोद्धार करायचा तरी कसा? कोण मला मार्गदर्शन करील? मी एकटा काय करू शकणार? नवलकर बिल्डिंगमध्ये राहणारा मी एक साधा माणूस. जगाशी मी कुठून संपर्क साधणार? त्यांना माझ्या धर्माचं महत्त्व तरी कसं समजावून सांगणार? जागतिक पातळीवर मला बोलवणार तरी कोण आणि कशासाठी? पांडुरंग शास्त्रींच्या मनात असे प्रश्न उठायचे. का आणि का? या प्रश्नानं तर त्यांचा पिच्छा पुरवला होता. या प्रश्नाचं उत्तर त्यांना सापडत नव्हतं, मार्ग मिळत नव्हता किंवा मार्गदर्शक गवसत नव्हता. अखंड वाचनानं तर त्यांच्या प्रश्नांमध्ये अधिकच भर पडत असे. पण आपल्या धर्माचा जीर्णोद्धार करण्याची आत्यंतिक इच्छा त्यांच्या मनात निर्माण होत असे. एखादी गोष्ट करण्याची मनात आत्यंतिक इच्छा असणं, पण ती गोष्ट करण्यासाठी मार्ग न सापडणं, अशी मनाची चमत्कारिक अवस्था जेव्हा माणसाच्या आयुष्यात येते तेव्हा त्याच्या मनाची चलबिचल होते. मार्ग मिळवण्याच्या खटपटीत तो नुसताच बसून राहतो. पांडुरंग शास्त्री कित्येकदा असेच भकास मनानं बसून राहायचे, नाहीतर पुन्हा नवीन वाचनात घडून जायचे. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.